सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण मध्ये बऱ्यापैकी थोडेसे जास्त दिवस गेले श्रीराम पंचायतन, श्रीराम विश्व पंचायतन हे जे बालाजी तांबेंनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्याच्यामधल्या सगळ्या प्रकरणांची ओळख किंवा त्याच्यामध्ये बालाजी तांबेंनी हे श्री रामायण गीत रामायणाच्या अनुषंगाने त्यांच्या आध्यात्मिक बोधीतून कसं लिहिलंय किंवा त्यांनी काय त्याच्यामध्ये प्रतिपादन केले प्रत्येक प्रसंग ते आपण पाहतो. तर आतापर्यंत राम जन्म झालेला आहे, राम वनामध्ये गेलेला आहे, नंतर कुटी बांधून राहत आहे, घर भेट होऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर सीता त्या कांचनमृगाला भाळलेली आहे, इथपर्यंत झालेलं होतं मागच्या वेळेपर्यंत. आणि कांचनमृगाला भाळून तिने श्रीरामांना बळबळच की मला त्या सुवर्णमृगाच्या कातड्यांची कंचुकी करायची आहे, तर तुम्ही जा काही करून आणि त्याला घेऊन या, आणि ती जर घेऊन आलात तुम्ही ते हरिण तरी घेऊन या, त्याला मारून त्याचं कातडं तरी घेऊन या, म्हणजे मी ती कंचुकी घालून मिरवीन असं सांगितलेलं आहे. म्हणजे स्त्रिया मोहामध्ये कशा फसतात आणि हे जे चकचकीत जे सगळं दिसतं ते कसं दिसतं तसं नसतं, तर ते या प्रसंगावरून कळतं. आणि श्रीरामही त्या सीतामातेची इच्छा पुरवण्यासाठी गेले. नाथ महाराजांचं अध्यात्म रामायण जेव्हा भावार्थ रामायण जेव्हा वाचलं, तर त्यांनी या प्रसंगाचा फार सुंदर उलगडा केलेला आहे. ते म्हणतात की श्री सीतामय्या ही काही साधी सुधी नाहीये, ती साक्षात जगदंबा आहे, ती साक्षात शक्ती आहे, ती साक्षात माया आहे. आता ती काय खरं तर मोहात पडणार आहे का त्या सुवर्णमृगाच्या? खरं तर लक्ष्मण तिथे थांबलाय, पण त्या लक्ष्मणालाही तिने अदवा तदवा बोलून बाहेर पाठवलेला आहे. तर हे सगळं करण्याची काय गरज होती? तर श्रीराम आणि सीता माऊली यांच्या मनामध्ये किंवा यांचा जो उद्देश होता जीवनाचा, तोच रावणवध होता. आता आपल्या असं मनामध्ये येईल की रावणवध करायचा होता, तर लक्ष्मण तिथे सीतामातेजवळ थांबला होता, त्यांनी रावणाला मारून टाकलं असतं. मग काय गरज होती लक्ष्मणालाही पाठवायची त्या आश्रमात? तर त्याचं कारण असं होतं की जर रावणाला लक्ष्मणाने मारून टाकलं असतं, आपण पाहिलंय की श्रीराम काय आणि लक्ष्मण काय, दोघंही एकाच कॉलेजमध्ये शिकले, बरोबर आहे ना? दोघंही एकाच गुरुकुलामध्ये शिकलेले आहेत, आणि त्यामुळे लक्ष्मणही तितकेच पराक्रमी आहेत जितके श्रीराम आहेत. पण जर रावणाला लक्ष्मणाने मारलं असतं, तर इंद्रजिताने त्या लंकेमध्ये जे देवांना रावणाने बंदी करून ठेवलं होतं, त्यांना इंद्रजितांनी कधीच सोडलं नसतं. आणि मुख्य उद्देश, जेव्हा रामजन्म झाला तेव्हा रामजन्माच्या आधी सगळे देव विष्णू भगवंताकडे गेलेले. कशासाठी गेले? की आम्हाला या बंदिवासातून तुम्ही सोडवा, रावणाने आम्हाला जखडून ठेवलेलं आहे, त्याच्या बंदीखान्यात टाकलेलं आहे, तर त्याच्यातून तुम्ही आम्हाला सोडवा, या कारणासाठी गेलेले. आणि विष्णू भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे की मी तुम्हाला त्यातून सोडवेन. म्हणून श्रीरामांनी तिकडे श्रीलंकेत जाणं जास्त महत्वाचं होतं, आणि तिथे जाऊन रावण वध करणं, तसंच इंद्रजित, कुंभकर्ण, हे जे बाकीचे हे जे दुष्ट राक्षस होते त्यांचाही वध करणं आवश्यक होतं, आणि सर्व राक्षसांनाही मारणं आवश्यक होतं. आणि म्हणून केवळ त्या उद्देशाने सीतामाईंनी त्या कांचनमृगाचा हट्ट धरलेला आहे, लक्ष्मणाला वाटेल तसं बोलून रामाच्या मागे पाठवलेलं आहे. दुसरं असं,
अनेक वेळेला आता हल्ली तर असं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये आक्षेप घ्यायचा, की श्रीरामांना कळत नव्हतं का? ते तर एवढे भगवंत होते, त्यांना कळलं नाही का तो सुवर्णमृग म्हणजे राक्षस आहे? लक्ष्मणाने तर बोलून पण दाखवलं होतं की तो राक्षस आहे दादा, जाऊ नकोस. मग श्रीरामांनी का असं केलं? तर इथे पहिली गोष्ट म्हणजे श्रीराम या अवतारामध्ये मानवाची भूमिका निभावतात. म्हणजे मानवाच्या मर्यादा काय असतात तेही दाखवून देत आहेत. मानवाचं, प्रत्येक मानवाने आपल्या पत्नीवर, म्हणजे प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर कसं प्रेम करावं, तिची इच्छा कशी पूर्ण करावी, हे दाखवून देत आहेत. ते म्हणतात इतके वर्षामध्ये आम्ही 14 वर्ष वनवासात आहोत, पण इतक्या वर्षात सीता मातेने माझ्याजवळ काही मागितलं नाहीये. पहिल्यांदा तिने माझ्याकडे काहीतरी मागितलंय, तर मी ते का देऊ नये? दुसरं, त्यांच्या मनामध्ये असं होतं की जर हा जो सुवर्णमृग आहे तो जर राक्षस असेल, नाही तो राक्षस आहे हे मला माहिती आहे, पण माझं इथे या वनामध्ये येण्याचं प्रयोजनच राक्षसांचा नाश करणार, तर मग मी त्याच्या मागे जाऊन त्याला मारलं पाहिजे. हे माझं कर्तव्यच आहे, कारण हेच माझा उद्देश आहे इथे येण्याचं. तिसरी गोष्ट अशी, रावणाने जेव्हा मारीचाला सांगितलं की तू सुवर्ण मृगाचं रूप घे आणि वनामध्ये जा आणि त्या सीतामाईंना मोहात पाळ. जर श्रीरामांना कळलं, श्रीराम आणि लक्ष्मणांनी ओळखलं की हा सुवर्ण मृग म्हणजे राक्षस आहे, तर मग याचा अर्थ ते खरे शूरवीर आहेत, ते खरे सौम्य आहेत, आणि तर मी परत येईल, तर मी सीतामातेकडे जाणार नाही, तिला सीतेला पळवायला जाणार नाही, असं त्यांनी ठरवलं. पण खरा जो राजकारणी असतो तो असा असतो की शत्रूला आपल्या मनात काय चाललंय किंवा शत्रूंनी जे काही आडाखे बांधलेले असतात ते बरोबर त्याच्यामध्ये त्याला बोलवतो किंवा त्याच्यामध्ये त्याला चकवतो, आणि मग त्याचं जे इप्सित असतं, तो जो शत्रू आहे, तर त्याचा पाडाव करण्याचं ते तू साध्य करतो. श्री रामरायांनी तेच केलंय की रावणाने जो आडाखा बांधला होता की यांना जर कळलं तर आपण परत जायचं, जर सीतामाईला रावणाने पळवलंच नसतं तर श्रीरामांना लंकेमध्ये जायची गरजच नव्हती, आणि मग त्या रावणाचा पाडाव झाला नसता, रावणाचा वध झाला नसता. तर हे दोन हेतू त्याच्यामध्ये आहेत, आणि म्हणूनच सीतामाई काय, लक्ष्मणजी काय आणि श्रीराम काय, आपापल्या भूमिका, आपापले जे उद्देश आहेत त्या अवताराचे ते ध्यानात धरून प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन या भूमिका निभावतात. आणि अशा प्रकारे आता राम गेलेले त्या मृगाच्या मागे, त्यांनी एक बाण सोडून त्याचा वध केलेला आहे आणि मारीचाने आवाज काढलेला आहे, आपल्याला ते माहिती, आणि तो आवाज काढलेला आहे की हे रामा वाचव, हे लक्ष्मणा वाचव वाचव. आणि इकडे सीता माता भयभीत झालेली आहे, तिला वाटलंय की खरंच का रामाला कोणीतरी मारलं असेल, आणि लक्ष्मणाला सांगतेय की लक्ष्मणा अरे धाव, त्याच्या मागे जा, रामांच्या मागे जा, रामांवर संकट आलेलं आहे. लक्ष्मणांनी खूप समजावलेलं आहे की श्रीराम हे त्रिकालाबाधित सत्य, ते परब्रह्म आहेत आणि त्यांना कोणीही त्यांचा वध करू शकणार नाही, त्यांना कोणीही इजा करू शकणार नाही. पण या वेळेला परत सीता मातेने स्वतःच जे पत्नी धर्म आहे किंवा स्त्री काय म्हणतात त्याला, स्त्री लीला दाखवलेली आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा स्त्री चरित्र केलेलं आहे असं बालाजी तांबे म्हणतात. स्त्री चरित्र कसं असतं की पहिलं तर स्त्रियांना आपल्या पतीवर कुठल्याही प्रकारचं संकट आलेलं सहन होत नाही, ती आपल्या पतीवर अनन्य प्रेम करत असते, आणि म्हणून एखाद्या पत्नीला आपल्या पतीवर थोडस जरी संकट आल्याचा जरी थोडासा जरी संदेह वाटला तर ती कशी भयभीत होईल, ती कशी काय म्हणतात त्याला अस्वस्थ होईल, आणि तेव्हा तिचा संयम कसा सुटेल हे सीता मातेने दाखवलंय. आणि म्हणूनच सीता माता लक्ष्मणजींना वाटेल ते बोलते.
आणि ती काय बोललेली आपल्याला माहितीये. तिने आरोप केलेले आहेत लक्ष्मणजींना. बालाजी तांबे याच्यामध्ये काय म्हणतायत ते आपण बघू. काही काही गोष्टी आता मी आपल्याला सांगितल्या त्या भावार्थ रामायणचे एकनाथ महाराजांचं आहे, त्याच्यातल्या सांगितल्या की कसं स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टींचं होतं ते सांगितलं. बालाजी तांबे म्हणतात की सीतामय्या या प्रसंगामध्ये सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे वागली. जाणीवेला बालाजी तांबेंनी श्रीरामांना नेहमी जाणीव हे रूपक वापरलेलं आहे. जाणीव म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की होश, एक जे आपल्याला जाणीव की कशाची जाणीव की मी भगवंताचा अंश आहे, ही जी जाणीव आपल्या हृदयामध्ये सतत जागती ठेवणं, हे खरं तर आपलं म्हणजे हे खरं तर आपलं ध्येय आहे. आणि त्याप्रमाणे आपण वागलं पण पाहिजे की मी देह नाही, मी तो श्रीराम आहे, त्या श्रीरामाचा अंश म्हणजे मी आहे, हे माझं खरं स्वरूप आहे. मी आत्मस्वरूप नाही, मी देह स्थितीत नाही, ही जी जाणीव आहे ती म्हणजे श्रीराम. तर त्या जाणीवेला सीतामातेला बालाजी तांबेंनी जे रूपक दिले ते शरीराचं दिलेलं आहे. त्या शरीररूपी सीतेने या जाणीवेला बळेबळेच पाठवून दिलं. कुठे? त्या कांचन मृगाच्या मागे. या कांचन मृगाचा आणि ते पाठवून देणं म्हणजे तिने परापटीचा हट्ट केलाय. कसला? की नाही, मला काही करून तो सुवर्णमृग आणूनच द्या. तेव्हाही श्रीरामांनी समजावलेलं आहे, पण तिने हट्ट केलेला आहे. आणि त्याचं स्पष्ट म्हणून बालाजी तांबे काय म्हणतायत की हे सुवर्णमृग म्हणजे काय आहे? नुसतंच चकचकीत जी दुनिया आहे, बाह्य चमक, की आपण म्हणतो ना की चकाकतं ते सगळं सोनं नसतं, त्याच्या आपण मोहात पडतो. ह्या ज्या मोहित करणाऱ्या वस्तू आहेत तर त्या आपल्या पंचेंद्रियांना मोहित करतात. आणि त्यांचं जे हा जो आभास असतो, हे जे मोहित होणं असतं, तर ते मोहित होणं म्हणजेच संमोहन प्रयोग जसा असतो तसं ते मोहित होणं असतं. तसं मोहित झालं की पंचेंद्रिय काम करत नाहीत. म्हणजे काय खरं आहे, काय खोटं आहे याचा जो विधिनिषेध असतो तो आपण संपवून टाकतो, किंवा तो आपल्याला काय खरं काय खोटं याचं आपल्याला भान राहत नाही. यालाच संमोहन म्हणतात. त्यांनी जाणीव निस्तेज किंवा निष्क्रिय केली जाते, असं बालाजी तांबे म्हणतात. आत्ताच्या युगात जर आपण पाहिलं तर आपला जो मोबाईल आहे तो तेच काम करतो. आपली सगळी पंचेंद्रिय आहेत, कान, नाक, आपलं मन, नाकाचं नाही म्हणत मी, पण डोळे, कान हे तर, आणि आपला मेंदू हा पूर्ण आपण त्या मोबाईलमध्ये घालून बसलेलो असतो. सगळे मेसेजेस, सगळे रील्स, आणि ते म्हणजे ते मोबाईल म्हणजे संमोहित करणारं आता उपकरण झालेलं आहे. कारण आपण काहीतरी करत असतो, काहीतरी कामात असतो, आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये काय असतं की अरे कोणाचा मेसेज नाही आला, अरे कोणाचा रील नाही तर कोणी टाकलं, अरे मी टाकलेलं जी पोस्ट आहे त्याला कोणी लाईक केलंय का, याच्यामध्ये आपण असतो. म्हणून आत्ताच्या युगातला जो संमोहन करता आहे तो मोबाईल आहे. म्हणजे कशापासून आपण दूर राहायला पाहिजे ते आपल्याला कळतं. आणि बारीच्याने सीतेवर असं संमोहन केलेलं आहे, आणि त्यामुळे श्रीरामांना तिने पाठवलंय. आणि बालाजी तांबे लक्ष्मणजींना जी उपमा देतात ती विवेकाची देतात. विवेकरूपी लक्ष्मण सीतेरूपी शरीराच्या रक्षणासाठी तिथे थांबलाय, पण या विवेकालाही सीता घालवून देतीये, आणि अशा प्रकारे ती स्वतःला असहाय्य करते. पण जायच्या आधी लक्ष्मणजींनी त्या आश्रमाभोवती जी लक्ष्मण रेषा आखली, ती लक्ष्मण रेषा म्हणजे काय आहे बघा. बालाजी तांबे म्हणतात की स्वतःच्या विवेकाचं सामर्थ्य जेव्हा तोकडं पडतं, किंवा स्वतःतला विवेक जेव्हा निष्क्रिय होतो, किंवा आपण आपले निर्णय विवेकाने घेऊ शकत नाही, तेव्हा थोरा मोठ्यांनी जी तयार केलेली शास्त्र वचन आहेत
किंवा त्या शास्त्र वचनाची जी रेखा आपल्याला घालून दिलेली आहे त्याच्याप्रमाणे वागणं संयुक्तिक ठरतं. आणि अशी ती रेषा त्या लक्ष्मणजींनी तिथे घातलेली आहे आणि तो निघून गेलेला आहे. अतिशय उद्वेगाने, अतिशय त्याला वाईट वाटलेलं आहे आणि तो निघून गेलेला आहे रामाला शोधायला. आणि अशा परिस्थितीत जेव्हा सीतेने स्वतःच एकाकी केलेलं आहे, अशा वेळेला तो रावण आलेला आहे. रावणाने पहिल्यांदा आपल्याला माहितीये तो गोड गोड बोललेला आहे, सीतेला सगळं विचारलेलं आहे. आणि जेव्हा रावणाने स्वतःच खरं स्वरूप तिला दाखवलं, पहिल्यांदा त्यांनी ती विवेक रेषा ओलांडायचा प्रयत्न केलेला आहे, लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा भावार्थ रामायणामध्ये असा उल्लेख येतो, ती जी रेषा होती तर ती सप्त पाताळ आणि अंतरिक्षापर्यंत अशी ती पूर्ण होती, पूर्ण मारलेली होती. आपल्याला असं वाटतं की रेषा म्हणजे अशी साधी रेषा असेल, पण ती अशी म्हणजे पूर्ण काय म्हणतात त्याला एक पटल ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी पूर्णपणे असं काय म्हणतात झाकलं होतं किंवा त्याचं तेवढं ते संरक्षण होतं सीतामध्ये. पण रावणाने सांगितलेलं आहे की जर तू मला आत बोलवतेस तर याचा अर्थ तूच राक्षसी नसशील कशावरून. त्यामुळे मी काही आत येणार नाही, मला भय वाटतं, कारण या वनामध्ये अनेक असे काय राक्षस आहेत की ते मायावी रूप देतात असं म्हणून फसवलेलं आहे. सीतेने स्वतःचा हात फक्त ती भिक्षा घालायला दिलेला आहे आणि तो हात त्यांनी धरलेला आहे आणि तिला बाहेर उठलेला आहे. आता याच्यातही भावार्थ रामायणामध्ये किंवा अध्यात्म रामायणामध्ये असा उल्लेख येतो किंवा याचं स्पष्टीकरण असं येतं की जेव्हा सीतामातेने ठरवलं की आता त्याला बाहेर जाऊन त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाऊन भिक्षा घालायची, तेव्हा सगळे देव सीतामातेकडे गेले आणि सीतामातेला सांगतायत की हे अंबे, स्वतः तू जगज्जननी आहेस, तू शक्ती स्वरूप आहेस, जर त्या रावणाने तुझा स्पर्शही केला तर तो जळून खाक होईल, त्यामुळे तू जाऊ नकोस. पण सीता म्हणते की त्याला भिक्षा तर घालायलाच पाहिजे आणि त्यांनी मला पळवणं सुद्धा कर्मप्राप्त आहे. जर पुढचा जो प्रोग्राम आहे, पुढचा जो उद्देश आहे आमच्या जीवनाचा, तो जर सार्थ करायचा असेल तर. मग तिने असं केलेलं आहे, तिने अशी आत्ताच्या मराठी भाषेत सांगायचं तर आयडिया काढली, अशी आयडिया काढलेली आहे की तिने स्वतःची छाया, ती स्वतः अग्निमुखामध्ये स्वतःच जे मूळ रूप आहे ते अग्निमुखामध्ये लपवलेलं आहे आणि छायेच्या रूपाने ती बाहेर गेलेली आहे आणि सगळे देव बघत राहिलेले आहेत की अरे छायेच्या रूपाने सीता बाहेर आली आहे, पण ती तशीच्या तशी हुबेहूब की कुणालाही संशय येणार नाही अशी ती सीता माता भिक्षा घेऊन बाहेर आलेली आहे आणि रावणाने त्या छायेला पळवलेला. आणि बालाजी तांबेंनी हे सगळं रूपक घेतलेलं नाहीये, त्यांनी जे काय म्हणतात त्याला जड शरीर या रूपानेच सीतेचं रूपक घेतलेलं आहे, त्या यांनीच ते याचं स्पष्टीकरण करतायत. आणि मग तिच्या लक्षात आलंय की हा रावण आहे आणि मग ती म्हणतीये, त्याला बजावतीये, ती अतिशय क्रोधाविष्ट झालीये, कारण ती शेवटी भूमिका करते ना, ही शेवटी भूमिका करते सीतेची, एका पतिव्रता स्त्रीची की जी असहाय्य आहे आणि जिला आता एक राक्षस पळवून देणार आहे. ती म्हणते, याचका थांबू नको दारात, घननिळांची मूर्त वीजवी नकोस जाळू हात, कामव्यथेची सुराप्राशुनी नकोस जिंगू वृथा अंगणी, जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात, मीन एकटी माझ्या भवती रामकीर्तीच्या दिव्य आकृती, दिसण्या वाचून तुला धाडतील देहासह नरका, जंबुक स्वरसे कसले हससी, टक लावू नका ऐसा बघसी, रामा वाचून अन्य न काही दिसेल या नयना. आणि ती त्याला ठणकावून सांगतेय की तू मला हातही लावू शकणार नाहीत आणि आता तू जर मला स्पर्श केलायस तर तुझे हे हात आहेत ना तर ते जळून जातील.
आणि मला तू एकटी असं समजू नकोस, माझ्या भोवती रामकीर्तीच्या दिव्य आकृती म्हणजे ते राम तरंग, त्या श्रीरामांची शक्ती माझ्या भोवती वावरते. आपण जर आळंदीला गेलो, आपण कुठल्याही नरसोबाची वाडी म्हणा, कोल्हापूरला म्हणा, किंवा कुठल्याही आध्यात्मिक ठिकाणी, कुठल्याही मंदिरात, कुठल्याही समाधीच्या ठिकाणी जर गेलो, तर तिथे आपल्याला हे तरंग नेहमी अनुभवायला येतात. कारण त्या संतांच्या तपाचे तरंग तिथे तिथे ते तरंग नेहमी असतात, किंवा तिथे ते संजीवित झालेले असतात. आणि ते तरंग आपण कधी अनुभवू शकतो, जर आपण तिथे जाऊन शांतपणे ध्यान लावलं किंवा शांतपणे बसलो. कुठल्याही प्रकारची काय म्हणतात त्याला, आपण कारण कुठेही गेलो की कुणाला तरी बरोबर घेऊन जातो, गप्पा मारत बसतो. अशा जर गप्पा मारत आपण तिथे बसलो तर ते आपल्याला कधी अनुभवता येणार. पण शांतपणे तिथे जाऊन आपण ते अनुभवले तर आपल्याला ही प्रचिती नक्की येईल. आणि तेच सीता सांगते की हे तरंग माझ्या भोवती आहेत, आणि त्यामुळे तू जरी माझं हे जड शरीर जरी तू मला पळवून घेऊन जात असलास, तरी तू घाबर. कशाला घाबर? त्या श्रीरामांना घाबर. ती म्हणतीये, मी शरीर रूपाने येथे एकटी दिसत असले तरी रामस्पर्शाचे तरंग आहेत माझ्या भोवती, ती शक्ती माझ्या बरोबर आहे. आणि पुढे बालाजी तांबे म्हणतात की ह्या प्रकारचं जे पळवून नेणं आहे, बलात्काराने जे पळवून नेणं आहे, ते म्हणजे कशासारखं आहे तर एखादं काळकूट स्वतःच्या अंगावर शिंपडून घेण्यासारखं, किंवा एखादं काळकूट प्यायल्यासारखं जे आहे. ते म्हणताय की एखाद्याच्या शरीराशी जवळीक, स्त्रीच्या शरीराशी जवळीक म्हणजे आतल्या प्रेमरूपी अमृताशी जवळीक. कधी तशी जवळीक होते? जर तिची पण परवानगी असेल किंवा खरं प्रेम असेल तर. पण जर प्रेम नसेल आणि नुसती जर वासना असेल तर ते तसं करणं किंवा तशी कृती म्हणजे इच्छा आणि प्रेम नसताना केलेली शारीरिक जवळीक म्हणजे कालकूट विषयासारखी आहे. आणि तसं करणं हे खूप मोठ्या संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे. आणि म्हणून सीता पुढे म्हणतीये, या सीतेची प्रीत इच्छिसी कालकूटातून क्षेम वांछिसी. म्हणजे तू हे जे मला बळजबरीने घेऊन जातोयस ते म्हणजे जणू काही विषप्राशन केल्यासारखं आहे. वनी निर्जनी मला पाहुनी नेऊ पाहसी बळे उचलनी, प्रदीप्त ज्वाला बांधून नेसी मूढा का वसना. मी म्हणजे एखादी धगधगती ज्वाला आहे. तुला आता माझ्यातली शक्ती कळत नाहीये, पण मला तू पळवून नेलस तर तू या ज्वाळांमध्ये नंतर जळून पडतेस. पुढे ती म्हणते, कुठे क्षुद्र तू, कोठे रघुवर, कोठे ओहळ, कोठे सागर, विष सदृश तू रामचंद्र ते अमृत रे साक्षात. पुढे कुठे गरुड तो, कुठे कावळा, देवेंद्रच तो राम सावळा, इंद्राणीची अभिलाषा का धरिसी मर्त्य म्हणा. इथे थोडक्यात तिने तुलना केलेली आहे. याच्यामध्ये खूप स्पष्टीकरण काही देण्यासारखं नाहीये. तिचा जो राग आहे, सगळा संताप आहे, आणि तिने त्याला कसं वाक्ताडन केलेलं आहे हे थोडक्यात या गीतामध्ये दिसतं. पण तरी सुद्धा इथे रावणाने हा विचार केलेला नाहीये की मी हे जे काही करतोय हे किती चुकीचं आहे, आणि त्याचा विवेक इथे संपलेला आहे. कारण रावण हे अहंकाराचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आणि त्या अहंकारामध्ये सत्य काय, असत्य काय, काय चांगलंय, काय वाईट आहे, हे आपणही विसरून जातो. आणि या अहंकारामुळे की मी किती मोठा असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तेव्हा आपण दुसऱ्याशी कसं वागतो, तेव्हा आपण पाप काय, पुण्य काय हे पण विसरून जातो, याचे परिणाम काय होतील हे पण विसरून जातो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावणाने केलेली कृती.
आता रावणाला दिसतंय की ही अतिशय सुंदर लावण्यवती अशी सीता आहे, तिला मी माझ्या बळाने पळवून देतोय. पण कधी पळवून देतोय? जेव्हा श्रीराम त्या आश्रमात नाहीये. पण त्याच्या हे लक्षात येत नाहीये की जेव्हा श्रीरामांना हे कळेल तेव्हा त्याच्या अमोघ बाणांना मी कसं उत्तर देणार आहे, त्याच्या अमोघ बाणांपुढे माझा काय पाड लागणार आहे आणि याचा परिणाम काय होईल हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून खरं तर लक्ष्मणजींनी आपल्याली विवेकाची लक्ष्मण रेषा त्याला अडवत होती, पण कामांध वृत्ती त्याला आवरता आलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे का आवरता आलेली नाहीये? कारण त्याच्यामध्ये ती जाणीव जी आहे ती जाणीव त्याची जागृत नाहीये. कुठली जाणीव? की माझं खरं स्वरूप म्हणजे शरीर नाही, मी या शरीराच्या विकारांमध्ये अडकलेलो आहे. ही जी कामवृत्ती आहे, हा जो अहंकार आहे तो कुणाला आहे? हा शरीराला आहे. हे जे विकार आहेत, षड विकार आहेत, ते कशाला आहेत? ते त्या जड शरीराला आहेत. जेव्हा देहस्थिती देहस्थितीवरून आपण जेव्हा आत्मस्थितीवर येतो तेव्हा हे जे सगळे विकार असतात ते नाहीसे होतात. आणि देहस्थितीवरून आत्मस्थितीवर येण्याच्या आड जर काही येत असेल तर तो हा अहंकार आहे. हे सगळे विकार येतात कारण आपल्या आत्मस्वरूपाला त्या विकारांनी झाकलेलं असतं. कसं? चंद्राला जसा एखादा काळा ढग झाकतो तसं हे विकार त्या आत्मस्वरूपाला, त्या आत्मबुद्धीला झाकून टाकतात. पण जेव्हा अध्यात्म ज्ञान होतं, जेव्हा आपण नाम घेतो, जेव्हा आपण सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवतो, जेव्हा आपण त्या भगवंताची खरी भक्ती करतो, तेव्हा ही जाणीव तेव्हा ही आत्मस्थिती जागृत होते आणि तेव्हा त्या देहबुद्धीतून आपण बाहेर पडतो आणि त्या सगळ्या विकारातून बाहेर पडतो. पण रावण हे सगळं विसरून गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम विसरून गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी सीतेला पळवून नेलेला आहे. आपण पुढच्या गीताकडे वळू. श्रीरामांना धक्का बसलेला आहे. पुढचं गीत आहे काळीचे हलले श्रीरामांचे. श्रीरामांना धक्का बसलाय. कधी धक्का बसलाय? त्यांनी मारीचाचा वध केलाय. पण समोरून जेव्हा लक्ष्मणजी म्हणजे विवेक, साक्षात विवेक येताना दिसलाय, ज्या विवेकाला त्यांनी शरीररूपी सीतेचं रक्षण करण्यासाठी ठेवलेलं होतं, तो समोरून येतोय आणि श्रीराम विचारतात की अरे लक्ष्मणा, तू कसा काय इथे आलास? मी तुला सीतेच्या रक्षणासाठी ठेवलं होतं ना तिथे. श्रीराम का निर्धास्त आहे? पण लक्ष्मण तिथे सीतेजवळ आहे. जेव्हा अनेक राक्षसांचा त्यांनी वनामध्ये वध केलेला, याच्या पूर्वी सुद्धा आपण पाहिलेले खर, दूषण, शूर्पणखा, अनेक म्हणजे 14 सहस्त्र राक्षसांचा जेव्हा वध केला तेव्हाही लक्ष्मणजी सीतेजवळ होते, म्हणून श्रीराम निर्धास्त होते. पण जेव्हा लक्ष्मणजींनी सांगितलंय की सीता मला नको नको ते बोललेली आहे, माझ्यावर संशय घेतलेला आहे, तेव्हा श्रीराम एकच वाक्य बोललेले आहे की स्त्री जरी कितीही कठोर वचनांनी बोलली, जेव्हा तिला राग आलेला असतो तेव्हा तिने जरी कितीही वाघवण मारले तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. एवढं एकच वाक्य बोललेले आहेत. पण ते आता अतिशय उद्विग्न झालेले आहेत, अतिशय चिंतातूर झालेले आहेत. पण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी कपट झालेलं आहे आणि लक्ष्मणाला म्हणतायत की अरे तो जो सुवर्णमृग होता, तो मारीच होता, त्याला मी मारलेलं आहे, पण आता तू इथे आलायस, पण तिकडे सीता एकटी, तेव्हा आपण लगेच तिकडे जाऊ. दोघेही आलेले आहेत आश्रमात आणि आश्रमाची अवस्था पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं काहीतरी होतं. पण जेव्हा एखाद्या घराचा आत्मा निघून जातो, प्रत्येक घराचा आत्मा म्हणजे स्त्री, तेव्हा त्या घराची काय अवस्था होते ते आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि जेव्हा श्रीरामाला हे कळलंय की सीता त्या आश्रमात नाही, तेव्हा मात्र श्रीराम कोसळलेले.
ते म्हणताय की सीतेशिवाय श्रीराम अपूर्ण आहे. आणि पुढे बालाजी तांबेंनी एक फार सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. श्रीरामांनी शोध सुरू केलेला आहे जानकीचा. ते अतिशय विकल झालेले आहेत. ते प्रत्येकाला विचारतायत. खरं तर वनात आहेत, कोणाला विचारणार नाही, पण तिथले जे प्राणी आहेत, तिथले जे वृक्ष आहेत, त्या प्रत्येकाला ते भानरहित होऊन विचारतायत, शोकाकुल होऊन विचारतायत की माझ्या सीतेला आपण पाहिलं का? उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी, सांग कदंबा बघुनी सत्वर, दिसते का ती नदी तटा, करी कमंडलू कलश कटीवर, हरी मध्याती मंदगामिनी, सांग अशोका शोकनाशका, कुठे शुभांगी क्षमा कन्यका, कंपित का तव पल्लवशा. अहो साक्षात म्हणजे जी शक्ती आहे, सीता हे कशाचं रूप आहे? शक्तीचं स्वरूप आहे. शक्ती तिथून निघून गेलेली आहे. त्यामुळे आणि सगळ्यांनाच, अगदी वृक्षांना, प्राण्यांना, सगळ्यांनाच दुःख झालेलं. त्यामुळे सगळ्या वृक्षांची पानं थरथरतात. अहो वाऱ्याचा मागूच नाहीये, पण सगळ्या वृक्षांची पानं थरथरतात. हरिण शावकांचे डोळे पाण्याने भरले. सगळे प्राणी थांबले, अतिशय दुःखाने इकडे तिकडे बघतात की हे काय अघटित घडले. कंपित का तव पल्लव शाखा, अशुभ काही का तुझिया मन, कुठे चंदना गौरांगी ती, कुंदलते ती कुठे सुदती, कोठे आम्रा विनयवती ती, शहारता का वाऱ्या वाचून. तुम्ही का असे थरथरताय? वारही वाऱ्याचा माणूस नाही, काय घडले नेमकं? इथे बालाजी तांबेकर महत्वाचं वाक्य लिहितात, अपूर्णावस्थेतच माणूस शोध घेणं सुरू होतं, माणसाचा शोध सुरू होतो. या वाक्याचा दुसरा अर्थ घ्यायचा म्हणजे इथे त्यांनी हे श्रीरामांना उद्देशून म्हटलंय, कारण सीते वाचून श्रीराम अपूर्ण आहे, शरीरा वाचून चैतन्य अपूर्ण आहे. कारण का? कारण चैतन्याला जर शरीराचा आधार नसेल तर लीला किंवा अभिव्यक्ती किंवा जे काही ज्या काही कृती करायच्या आहेत त्या कुणाच्या आधारे करणार, जे काही विचार मांडायचे आहेत ते कुणाच्या आधारे करणार. आपण विचार करून बघा. म्हणून हे जे शरीर आपल्याला त्या भगवंताने दिलेले, ते कशासाठी दिलेले, तर तो जो भगवंत आत्मरूपाने आपल्या शरीरामध्ये स्थित आहे, त्याला, त्या भगवंताला आपल्या शरीराच्या माध्यमातून काहीतरी कार्य करायचंय. त्याच्यासाठी हे शरीररूपी, म्हणजे इथे सीतेचं जे रूपक आहे की सीता म्हणजे हे जे शरीर म्हणजे चैतन्य म्हणजे श्रीराम, लक्ष्मणजी म्हणजे त्या म्हणजे विवेक, त्या शरीराचा विवेक, आणि सीता म्हणजे शरीर. श्रीरामांना ते जे चैतन्य आहे, ती जी जाणीव आहे, ती आता कावरी बावरी झालीये, ती आता शोकाकुल झाली, तिला काही सुचत नाहीये. का सुचत नाहीये? कारण सीता रूपी शरीर आता त्याला सापडत नाहीये. म्हणून हा जो आपल्याला जन्म मिळालेला आहे तो त्या भगवंताला काहीतरी कार्य आपल्याकडून घडवून आणायचंय, त्यासाठी मिळालाय हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याकडून ते कार्य, ती कार्यसिद्धी होईल. पण ते कधी घडेल? जर आपण आत्मस्थितीमध्ये स्थित झालो तर. नाहीतर आपण कुठली कार्य करत असतो, आपल्या अहंकारामुळे जी आपल्याला सुचतील, आपल्या जडबुद्धीमुळे जी आपल्याला सुचतील, किंवा आपले विचार जे आपल्याला जिथे नेतील, जिकडे वाहवत नेतील, ती कार्य आपण करत असतो. पण खरं आपल्या शरीराचं प्रयोजन हे आहे. आणि म्हणूनच बालाजी तांबे म्हणतात की एकाकी जाणीवेला आता काही सुचत नाही. खरं तर ते श्रीराम जे आहेत ते खरं तर परब्रह्म. अध्यात्म रामायणात आणि भावार्थ रामायणामध्ये असं सूचित केलेलं आहे, खरं तर श्रीरामांना हे सगळं माहिती आहे की रावणाने सीतेला पळवून दिलेलं आहे. का पळवून दिलेलं आहे?
माझा जीवनोद्देश काय आहे. पण आता त्यांना आपल्यासाठी एखाद्या मानवाचं जीवन कसं असतं, त्यांनी काय आदर्श ठेवायला पाहिजे समाजापुढे हे दाखवायचे. एखाद्या मानवाच्या मर्यादा काय असतात हे दाखवायचे. आणि म्हणून त्यांची जी मानवाची भूमिका आहे त्यांनी पार पाडतायत. म्हणजे अंतर्यामी ते पूर्ण शांत आहेत. अंतर्यामी ते पूर्णपणे आनंदात आहेत, चिदानंदामध्ये आहेत. पण बहिर्यामी ते दाखवतात, तसा अभिनय करतात. काय की सीता आता दिसत नाहीये, तिचा विरह झालाय म्हणून मी शोकाकुल आहे. आणि ते तो विरह सुद्धा इतका सुंदर दाखवतात. कसा दाखवतात, अहो ते त्या वृक्षांना विचारतायत, ते त्या झाडांना बिलगतायत, ते त्या हरिण शावकाला विचारतायत, ते येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना, कुठल्याही प्राण्याला विचारतायत की माझी सीता कुठे गेली. अहो त्या तृणपात्यांना विचारतायत, त्या वृक्षांना मिठ्या मारतायत. अध्यात्म रामायणामध्ये फार सुंदर याचं स्पष्टीकरण येतं. उमा महेशांना विचारते की हे श्रीराम परब्रह्म आहेत असं तुम्ही म्हणता ना, मग हे असं वेड्यासारखं का वागतायत. त्यांना कळत नाही का की ती जी सीता माता आहे तर ती अशी तिला असं पळवलंय, तर ते असं वेड्यासारखं का वागवतायत. पण मग अध्यात्म रामायणामध्ये असा प्रसंग येतो किंवा याचं स्पष्टीकरण महेश उमेला देतो की दिसताना ते एक मानव असं दिसतायत, पण ते आता अभिनय करतायत. त्यांना पूर्णपणे काय घडलंय याची पूर्णपणे कल्पना आहे. पण ते आपल्याला असं एक दोनच मिनिट, मला फोन आला होता सॉरी. हा, पण ते आता नुसतं असं अभिनय करतायत की मी आता मानव आहे आणि मानवाने कसं वागायला पाहिजे ते इथे दाखवतात, असं ते सांगतात. असं ते उमेला समजावून सांगतात. पुढे ते असं सांगतात की श्रीरामांनी जे तृणपात्यांना, वृक्षांना ज्या मिठ्या मारल्या, तर का मारल्या, तर अनेक ऋषी मुनी केवळ आणि केवळ श्री रामरायांचा पदस्पर्श व्हावा म्हणून वृक्ष रूपाने, तृण रूपाने तिथे ध्यान करत बसले होते. ते वाट पाहत होते श्रीरामांची की त्यांचा चरणस्पर्श कधी होईल, आणि म्हणून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून केवळ श्रीरामांनी वृक्षांना आणि तृणपात्यांना चरणस्पर्श केलेला आहे आणि त्यांना आलिंगन दिले, असं त्याचं स्पष्ट आहे. आणि अशा प्रकारे श्रीरामांनी या गीतामध्ये दाखवून दिलेलं आहे की कसा विलाप ते करतायत, ते कसे दुःखी झालेत, आणि कसं शरीराशिवाय जाणीवेला, चैतन्याला त्याचा जो उद्देश आहे जीवनाचा तो पूर्ण करता येत नाही, त्याच्याशिवाय तो कसं अपूर्ण असतो हे श्रीरामांनी दाखवून दिलेलं आहे. आताचं जे निरूपण होतं ते आता आपण इथेच थांबूयात. त्याच्या पुढच्या गीताचं निरूपण आपण पुढच्या वेळेला बघू. आता मध्येच मला फोन आला त्यामुळे मला थोडंसं मध्ये थांबायला लागलं, त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आणि ज्या काही चुका झाल्या त्या माझ्या होत्या, जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं, आणि झालेली सेवा जी आहे ती श्रीकृष्णाच्या चरणी आहे. श्रीराम.